नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी अनावश्यक गोष्टीवर बोलायची वेळ आलेली आहे. तुम्ही जर सातत्याने प्रतिपक्ष बघत असाल, ऐकत असाल, तर अलीकडल्या काळात शरद पवारांना पितृतुल्य मानणारे असे अत्यंत वादग्रस्त असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी मी कुठलाही व्हिडिओ केला नाही, किंबहुना उरलेल्या कुठच्याही व्हिडिओमध्ये आव्हाडांचा उल्लेख सुद्धा टाळलेला आहे. एखादा माणूस आपल्याला आवडत नसेल किंवा त्याचं उक्ती कृती आपल्याला आवडत नसेल, तर त्याच्याकडे बघून त्याचं ऐकून स्वतःला मनस्ताप करून येण्यापेक्षा त्यापासून दूर राहणं हा शहाणपणा असतो. म्हणजे मीही माझ्यावर इथे कॉमेंट बंद ठेवले, त्याचं कारण ते आहे. अनेक जणांना जे भाजपचे विरोधक असतील, हिंदुत्वाचे विरोधक असतील, त्यांना भाजपचं माझ्याकडून होणारं समर्थन आवडत नाही. ते शिव्या घालतात. म्हणून मी तो कॉमेंट हा बंदच ठेवलेले आहेत. कौतुक पण नको, पण शिव्या पण नको. पण इतरत्र येऊन अगत्याने मला शिव्या घालणारे लोक आहेत, त्यांना मी माझे विरोधक मानत नाही, उलट माझे भक्त मानतो. की शोधत बसतात कुठे ओंकार चौधरीच्या हिंदी कार्यक्रमामध्ये मी आहे का, विवेक साप्ताहिक किंवा आणखीन कुठच्या एखाद्या चॅनेलवर भाऊ तोरसेकर सापडतो का आणि कॉमेंट ओपन आहेत का, मग चला त्याला दोन शिव्या हाणून घ्या. तर अशा लोकांकडे मी दुर्लक्ष करतो, कारण ते मुद्दा खोडत नाही, नुसत्या शिव्या घालतात. तर घालू देत शिव्या, त्यांचा कंडू समवला त्यांनी तर काही बिघडत नाही. हा मुद्दा खोडला असेल, मुद्द्यावर आक्षेप असेल, त्यावर चर्चा करता येईल, बोलता येईल. पण नुसत्याच शिव्या घालणाऱ्यांना आणि रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारण्यात काही अर्थ नसतो. आणि म्हणून माझं स्वातंत्र्य आहे की मला नावडतं किंवा माझ्या मनाला विचलित करणार काही ऐकू नये, हे माझं स्वातंत्र्य आहे. आणि म्हणूनच माझ्या नावडत्या विषयावर मी बोलायचं टाळतो. हा आवश्यक असेल तर जरूर बोलणार. आणि आज तशीच वेळ आलेली आहे. जितेंद्र आव्हाड हे राजकीय व्यक्तिमत्व मला अजिबात आवडत नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे, मी विचारधारा वगैरे या विषयावर बोलणार नाही. अत्यंत कुत्सित, नकारात्मक आणि राष्ट्रविरोधी अशा भूमिका मोठ्या अभिमानाने घेणारा माणूस मला नाही आवडत. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारण्यात काही अर्थ नाही. तर त्या वर्गामध्ये जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होत असल्यामुळे मी त्यांच्यावर बोलायचंही टाळतो, कारण मी बोलण्याने आव्हाड सुधारण्याची शक्यता नाही, मला हवा तसा त्यांच्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही. बदल याचा अर्थ त्यांनी हिंदुत्ववादी व्हावं अशी माझी अजिबात अपेक्षा नाही. पण आव्हाड सारखा माणूस निदान तटस्थ व्हावा यासाठी टीका जरूर केली जाईल आणि केलेली पण आहे. पण जेव्हा लक्षात येतं की कितीही बोलून कितीही समजावून अशा व्यक्तीच्या डोक्यात काही शिरणार नाही, तो पालथ्या घड्यावर पाणी ओतत बसायचं कशाला, त्यापेक्षा तिकडे दुर्लक्ष करावं. पण काही वेळ असे प्रसंग येतात की कितीही दुर्लक्ष केलं तरी त्या लोकांना टाळता येत नाही. प्रसंगी त्यांच्यावर बोलणं भाग होतं. आणि तशीच वेळ जितेंद्र आव्हाडच्या बाबतीत आज माझ्यावर आलेली आहे. अनेक लोक माझे चाहते ते आग्रह धरतात की या विषयावर तुम्ही जितेंद्र आव्हाडला जोडलं पाहिजे, त्या विषयावर जितेंद्र आव्हाडला अगदी ठोकून काढलं पाहिजे. पण मी ते करत नाही, कारण त्याचा उपयोग नाही. पण अशी माणसं समाजात असतात आणि हिंदू समाजात असतात असं नाही, जगातल्या प्रत्येक समाज घटकामध्ये, देशामध्ये, नागरिकांमध्ये अशा उपटसुंब लोकांची हजेरी असतेच. जितकं म्हणून वेडगळ वागता येईल आणि त्यातून लोकांनी आपल्याकडे वळून बघावं,
म्हणून अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे प्रयत्न करणारे लोक असतात, मग ते आवाड असोत किंवा आढाव असोत. आणि असाच एक आढाव मला भेटला की जो आवाडांसारखा आहे. आणि अशा माणसांचं एक वैशिष्ट्य असतं, ते नको त्या जागी नको ती वक्तव्य करतात, नको ती कृती करतात आणि आपला भाव खाण्यासाठी आपल्याच पक्षाचं, आपल्या विचारधारेचं सुद्धा नुकसान करून टाकतात. काल परवा विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर दिलगिरी व्यक्त करणं, माफी मागणं अशी वेळ आली. याचं कारण काय? तर आपण किती सेक्युलर आहोत, आणि सेक्युलर आहोत म्हणजे आपण कट्टर हिंदुत्वाचे विरोधक आहोत हे दाखवण्याची एकही संधी जितेंद्र आव्हाड सोडत नाहीत. आणि त्यासाठी वाटेल ती वडाची साल पिंपळाला लावायची, बेडकाला हत्ती बनवायचा, असं कुठलंही खुळचट युक्तिवाद सुद्धा जितेंद्र आव्हाड करत असतात. आणि त्यामुळेच आज त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या लाडक्या नेत्याची जी दुरावस्था आहे, त्याचा मोठास योगदान हे जितेंद्र आव्हाड यांचं सुद्धा आहे. आपण मुस्लिम नाही आहोत, पण मुस्लिम मतावर अवलंबून आपल्याला निवडून यावं लागतं. यातच जितेंद्र आव्हाड यांचं काय म्हणतात ते अपयश सामावलेलं आहे. निवडून येणं हे यश आहे, पण निवडून तुम्ही कोणाच्या आधारावर येता? मुस्लिम मतांच्या. आणि ती मुस्लिम मतं मिळावी म्हणून तोयबाला मदत करणाऱ्या आणि त्यात मारल्या गेलेल्या इशरत जहांच्या नावाने यांनी अश्रू वाहिलेले आहेत. तिच्यासाठी रुग्णवाहिका सेवा सुद्धा सुरू केली आहे तिच्या स्मरणार्थ. असे जितेंद्र आव्हाड जसे महाराष्ट्रात असतात तसे इतरत्रही असतात. आपला पक्ष, आपला नेता यांची लोकप्रियता वाढावी, त्यांना अधिक प्रसिद्धी मिळावी, त्यांना मदत व्हावी म्हणून अशी माणसं जे काम करतात आव्हाडांसारखी, त्यामुळे ते स्वपक्षाचं आणि आपल्या नेत्याचं सर्वाधिक नुकसान करत असतात. आज जे काय फुले शाहू आंबेडकर नावांनी जपमाळ ओढता ओढता जितेंद्र आव्हाड जितके भरकटत गेलेत, संभाजी ब्रिगेड पर्यंत जाऊन त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो बट्ट्याबोळ करून टाकलेला आहे, तशी माणसं सगळ्या अगदी भाजपमध्ये असतात ना. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येमधला जो भाजपचा खासदार होता, त्यांनी असेच दिवे लावले होते, अब की बार 400 पार अशी जी काय भाजपची घोषणा होती, त्याचा चुकीचा अर्थ काढून भाजप विरोधकांच्या हातात कोलीत देण्याचं काम त्या खासदाराने केलं होतं. अयोध्या, फैजाबाद वगैरे जो मतदारसंघ आहे, तिथून निवडून आलेला 2019 मधला हा खासदार, मला वाटते लल्लन सिंग वगैरे असं काहीतरी त्याचं नाव होतं. त्याने सांगितलं 400 पार कशाला पाहिजे, कारण आम्हाला घटना बदलायची. 400 पार जागा आल्या की भाजप घटना बदलून टाकणार आहे. पण त्याच्या अशा अनावश्यक वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर जावं लागलं. मुस्लिम आणि दलित हा जो मतदार वर्ग आहे, त्याच्या मनामध्ये अशी शंका निर्माण करायला या भाजपच्याच खासदाराने हातभार लावला होता. बघायला गेलं तर त्याचं वक्तव्य फुसारकी मारणारं होतं, आणि जेणेकरून आपल्या पक्षाचा अब की बार 400 पार ही जी घोषणा आहे, हा जो नारा आहे, तो बुलंद करण्यासाठी आपली नसलेली अक्कल त्या खासदाराने वापरली होती. आणि मग त्याचंच भांडवल करण्यात आलं आणि अगदी तो पराभूत झालाच. पण तिथून समाजवादी पक्षाचा खासदार लोकसभेत निवडून आला आणि भाजपला राम मंदिर बांधल्याबद्दल एक प्रकारचा शाप भोगायची पाळी आली, इथपर्यंत अपप्रचार झाला. त्याचं कारण कोण होता? हा खासदार, जो आपल्याला नसलेली अक्कल फुशारक्या मारण्यासाठी वापरून आपल्या पक्षाच्या शत्रूंच्या हाती कोलीत देतो. अशी माणसं
प्रत्येक समाजात असतात हे मी तेवढ्यासाठी म्हणतो. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवारांच्या गोटातले तशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आहे. जी गोष्ट त्यांची आहे ती तत्कालीन भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची पण होती. भाजपच्या अनेक नेत्यांना कॅमेरा समोर दिसला की बोलल्याशिवाय राहत नाही. मला भेटलेल्या 2-3 अशा महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आणि नेत्यांना मी हा सल्ला दिला. तुम्ही जेव्हा सापड्यात अडकता त्याचं एकमेव कारण असं आहे की कॅमेरा दिसला की तुम्हाला बोलल्याशिवाय राहत नाही आणि बोलण्यासाठी आवश्यक तितका विचार तुम्ही केलेला नसतो आणि समोरचा जो पत्रकार किंवा जो चॅनेल तुम्हाला गोतात घालण्यासाठी टपलेला आहे आणि तुमची मदत घेऊन तुमच्या पक्षाला अडचणीत आणण्यासाठी टपलेला आहे त्याला तुम्ही खोलीत देता. ते करू नका. त्यापैकी 2 मंत्र्यांनी तो पथ्य पाळलेला आहे आणि ते या अपप्रचाराच्या सापळ्यातून बाहेर पडलेले. तर सांगायचा हेतू असा की आव्हाड सारखी माणसं ही सगळ्या पक्षात असतात, पण अनवधानाने चूक करणं आणि जाणीवपूर्वक दुसऱ्याला यातना व्हाव्यात, दुःख व्हावं, त्रास व्हावा, मनस्ताप व्हावा यासाठी काही करणं किंवा बोलणं हा एक वेगळा प्रकार असतो आणि त्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे अत्यंत माहीर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाला आजपर्यंत किती फायदा झालाय मला माहित नाही, पण नुकसान मात्र नक्की झालेलं आहे. आव्हाडांचा फायदा होत असेल पण त्यांच्या पक्षाचं नुकसानच झालेलं आहे. आणि असाच एक आव्हाड नावाचा थोड्या अक्षरांचा बदल केला तर आढाव नावाचा एक महाभाग हा तमिळनाडूत सुद्धा सापडला आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांचा संदर्भ घेऊन हा विषय मला करावा लागला. काल परवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवरायांच्या संदर्भात नको असलेली अक्कल जितेंद्र आव्हाडांनी पाजळली. महाराजांच्या राज्याभिषेक वगैरे संबंधात गागा भट्ट वगैरेंच्या संदर्भात आणि अखेरीस विधानसभेतून निलंबन टाळण्यासाठी जितेंद्र आव्हाडांना नाक रगडून माफी मागावी लागली. पण व्हायचं ते नुकसान होऊन गेलं. आधीच शरद पवार यांच्यावर तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरेंनी उघड उघड अनेकदा आरोप केलेला आहे की बाकी सगळी नावं घेतात पण शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. ज्या वेळेला जितेंद्र आव्हाड सारखी हे असले लोक मुक्ताफळं उधळतात तेव्हा शरद पवार आणि त्यांचा पक्ष अधिक अडचणीत येत असतो. 40 वर्षात शरद पवार रायगडावर गेले नाहीत वगैरे वगैरे टीका होती. शेवटी काल परवा कधीतरी पालखी घेऊन 2 वर्षापूर्वी शरद पवार रायगडावर गेले आणि ज्यांना विचारलं तेव्हा त्यांनीच सांगितलं 4 आणि 40 वर्ष आलो नव्हतो. असो, तर आव्हाड जसे आहेत तसेच एक महाभाग तमिळनाडूमध्ये आहे. त्यांचं नाव आढाव अर्जुन असं आहे आणि चुकीच्या जागी शरसंधान करणं यामधला हा एक्सपर्ट धनुर्धर आहे. तुम्हाला माहिती आहे तमिळनाडूचं राजकारण हे सिनेमाने प्रभावित झालेलं आहे. जवळजवळ 50-60 वर्ष तमिळनाडूच्या राजकारणावर सतत सिनेमाची छाया पडलेली आहे. आज जिथे सत्तेवर बसलेला जो द्रविड मुन्नेत्र कळघम नावाचा पक्ष आहे त्याचे संस्थापक अण्णादुराई हे उत्तम पटकथा लेखक होते आणि आपल्या द्रविडियन राजकारणाचा पाया घालण्यासाठी त्यांनी आपल्या पटकथा लेखनाच्या कौशल्याचा वापर केला आणि चित्रपटाला माध्यम बनवून आपल्या पक्षाची द्रविडी राजकारणाची लोकप्रियता वाढवण्याचा पाया घातला. त्यातूनच 1967 साली काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूमध्ये पराभूत व्हावं लागलं आणि त्यानंतर आजपर्यंत पुन्हा काँग्रेस पक्ष तमिळनाडूच्या द्रविड राजकारणामध्ये आपल्या पायावर उभा राहू शकलेला नाही. गेल्या 20-25 वर्षात तर काँग्रेस पक्ष ज्याला हरवून
तमिळनाडूमध्ये द्रमुकने आपल्या राजकारणाचा पाया घातला, त्या द्रमुकच्या दारी जोडे पुसण्याची पाळी काँग्रेस पक्षावर आलेली आहे. आता पण राज्यसभेमध्ये एक जागा कशी बशी भिकेसारखी स्टॅलिनने काँग्रेसला घातली. अशा तमिळनाडूमध्ये सातत्याने चित्रपट व्यावसायिक किंवा चित्रपटातील लोकप्रियता हा राजकारणाचा आधार राहिलेला आहे. अण्णादुराई होते, तसेच करुणानिधी कर्नाटकचे तमिळनाडूचे दुसरे मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्या नंतरचे मुख्यमंत्री म्हणून करुणानिधींनी अख्खा द्रमुक पक्ष हा आपण स्थापन केलेला नसला तरी आपल्या कुटुंबाची मालमत्ता बनवून टाकली. आज त्यांचे सुपुत्र स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत. पण त्यांच्याबरोबर आणखीन एक चित्रपट व्यावसायिक होते जे अत्यंत लोकप्रिय अभिनेता म्हणून उदयाला आले आणि द्रमुकमध्ये काम करता करता पुढे करुणानिधी आणि त्यांचा वाद झाला. त्या व्यक्तीचं नाव आहे एम.जी. रामचंद्रन. करुणानिधींना किंवा द्रमुकला हरवण्यासाठी त्यांनी द्रमुकमधून बाहेर पडून द्रमुक नावाचा पक्ष काढला आणि त्यांनी 80च्या दशकामध्ये करुणानिधी यांना सत्तेच्या बाहेर काढलं. एम.जी. रामचंद्रनच मुख्यमंत्री झाले, आपल्या चित्रपटाच्या लोकप्रियतेवर मुख्यमंत्री झाले. पुढे त्यांनी आपला वारस म्हणून आपल्या अनेक चित्रपटातली नायिका जयललिता यांना राजकारणात आणलं आणि आपला वारस बनवलं. पुढे बऱ्याच त्यांच्याही पक्षात हाणामाऱ्या झाल्या, पण पुन्हा जयललितांनी बाजी मारली आणि चित्रपटाचा द्रविड राजकारणावरचा प्रभाव कायम राहिला. जयललिता मुख्यमंत्री झाल्या, एक दोनदा नव्हे भरपूर वेळा झाल्या आणि त्यांनी बहुमताची सत्ता आणून दाखवली. आज त्या राजकारणामध्ये एक सगळं गृहीत धरलं जातं की चित्रपटाची लोकप्रियता उपयोगी ठरते आणि म्हणूनच अगदी रजनीकांत असो किंवा कमला हसन यासारख्या लोकप्रिय सुपरस्टारने सुद्धा राजकारणात येण्याची हिंमत केली. पण रजनीकांत यांनी वेळेवरच त्यापासून माघार घेतली, पाठ फिरवली. तर कमला हसन याने पक्ष बनवून मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत उडी घेतली आणि आमदार म्हणूनही निवडून येत नाही इतकी आपली नाचक्की करून घेतली. विजयकांत नावाचा आणखीन एक अभिनेता, त्यानेही डीएमडीके नावाचा पक्ष काढला. काही उपयोग झाला नाही, काही उपयोग झाला नाही. इतर किरकोळ पक्षामध्ये आज त्यांची गणना होते. मला वाटते विजयकांत हयात पण नाही, त्याची पत्नी तो पक्ष काही वर्ष चालवते. अशा वेळेला आजचा सर्वात तरुण आणि लोकप्रिय असलेला सुपरस्टार थलपती विजय याने ठरवलं यावेळेला द्रमुकला आव्हान देत मुख्यमंत्री पदावर झेप घ्यायची आणि त्याच्या चाहत्यांची जी वेगळी संघटना आहे त्याचंच रूपांतर पक्षामध्ये करून त्यांनी टीव्हीके नावाचा पक्ष काढलेला आहे. या पक्षाचे सचिव आढाव अर्जुन नावाचे आहेत आणि त्यांनी धमाल उडवून दिलेली आहे. त्यांनी धमाल उडवून दिली आहे. कारण आजही चित्रपटातली कामं कमी करून, आपले चित्रपट कमी करून काहीसे अर्धनिवृत्तीमध्ये गेलेले रजनीकांत नावाचे जे सुपरस्टार आहेत त्यांनी राजकारणात येता येता 5 वर्षापूर्वी माघार घेतली. त्यांनी द्रमुकला घाबरून, करुणानिधींच्या परिवाराला घाबरून राजकारणातून काढता पाय घेतला. अशी मुक्ताफळं या आढाव अर्जुनने उधळली आणि त्यामुळे थलपती विजय आणि तमिळनाडूतला सिनेप्रेक्षक आणि सिनेमा चाहता कमालीचा नाराज झालेला आहे. आणि साहजिकच याचे दुष्परिणाम थलपती विजय याच्या पक्षाला भोगावे लागणार आहेत. अजूनही त्याला किती मतं मिळू शकतात, त्याची सिनेमातली लोकप्रियता मतामध्ये रूपांतरित होते की नाही याचा अंदाज आलेला नाही. कमला हसन हा गेल्या निवडणुकीत भुईसपाट झालेला आहे आणि त्यामुळे विजयला देखील जे सर्वे येत आहेत त्यामध्ये 8-10% अधिक मतं मिळण्याची शक्यता नाही असं म्हटलं जात होतं.
अशा वेळेला राजकारणापासून दूर राहत आपली जनमानसातली प्रतिमा आणि लोकप्रियता टिकवणारा रजनीकांत याच्यावर अकारण शिंतोडे उडवण्याचं जे पाप आढाव अर्जुन या थलपतीच्या सेक्रेटरीने केलं, पक्षाच्या सचिवाने केलं, त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. आणि थलपतीला याविषयी चकार शब्द बोलता आलेला नाही. आरोप झालाय द्रमुकच्या दादागिरीला रजनीकांत घाबरला म्हणून, पण रजनीकांत आणि करुणानिधी डीएमके यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण बाकी विविध पक्षांमधून संघटनांकडून थलपती, त्याचा पक्ष आणि या आढाव अर्जुन यांचा कडाडून निषेध होतोय. रजनीकांतचे समर्थक तर दंड थोपटून रस्त्यावर आलेले, मैदानात आलेले. तेव्हा आढाव आणि आव्हाड हे तमिळनाडूतले असोत किंवा महाराष्ट्रातले असोत, ते नको त्या जागी नको त्यावेळी शेण खातात याची साक्ष आपल्याला मिळते. मग महाराष्ट्र आणि तमिळनाडू याच्यामध्ये समान प्रवृत्ती कशा आढळतात ते सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.